माने दैन्य भयम, मानानं जीवन जगणारा जो व्यक्ती आहे, ज्याला मानानं जीवन जगायची सवय झालेली आहे, तो अपमान जीवनामध्ये पचवू शकत नाही. लक्षात घ्या, लागत नाही. झोपण्याचं ज्ञान प्रत्येकाला आहे, जेवणाचं ज्ञान आहे, निद्रा, भय, भीती तर प्रत्येकालाच आहे महाराज. आज जगतामध्ये प्रत्येक व्यक्तीला भीती आहे. छोट्या छोट्या सामान्य पशुपासून तर थेट म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकच बाबतीमध्ये भीती आहे. आज कुणाकुणाला कशा कशाची भीती नाही महाराज. उंदीराचा जर विचार केला तर उंदराला पण भीती आहे. कोणाची? झोपल्या का काय? उंदराला कोणाची भीती आहे माहिती नाही तुम्हाला? मांजराची. उंदराला भीती आहे मांजराची. मांजराला कोणाची भीती आहे? कुत्र्याची. बघा, प्रत्येक व्यक्तीला कोणाची ना कोणाची भीती आहे. उंदराला भीती आहे मांजराची, मांजराला भीती आहे कुत्र्याची, कुत्र्याला भीती आहे कोल्ह्याची, कोल्ह्याची भीती आहे कुत्र्याला. कोल्ह्याला पण कोणाची तरी भीती आहे. कोल्ह्याला त्या ठिकाणी भीती आहे वाघाची. कोल्ह्याला वाघाची भीती आहे. वाघ येईल आणि आपल्याला खाऊन जाईल. वाघाला पण कोणाची तरी भीती आहे. आपल्याला जरी वाटत असेल की आपणच वाघाला भीतो, असं नाही. वाघाला पण माणसाची भीती आहे. वाघाला माणसाची भीती आहे. बरं, माणसाला कोणाची भीती आहे? बाईची. बरोबर, माणसाला बाईची भीती आहे. बरं, बाईला कोणाची भीती आहे? बाईला पुन्हा उंदराची भीती आहे. हे सर्व फिरून फिरून तिथंच येतं. उंदराला मांजराची, मांजराला कुत्र्याची, कुत्र्याला कोल्ह्याची, कोल्ह्याला वाघाची, वाघाला माणसाची, माणसाला बाईची, बाईला पुन्हा उंदराची. घरामध्ये उंदीर दिसला की ती पडायला लागते. भीती प्रत्येकाला आहे. शास्त्राने तर 9 प्रकारचे भय सांगितलेले आहे. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, विद्येन्द्रपालाद् भयम, माने दैन्य भयम, बले रिपू भयम, रूपे जराया भयम, शास्त्रे वाग् भयम, तपेन्द्रियम, काये कृतान्ता सर्व वस्तु भयान्विता भुवि तृणां वैराग्यमेवा भयम्. शास्त्राने माणसाला 9 प्रकारची भीती सांगितलेली आहे. भोगे रोग भयम, भोग्याला रोगाचं भय आहे. नाहीतर त्याच मालकाच्या अंगणामध्ये एक एक वारकरी 40-40 जिलेब्या दाबून दाबून खातो. पण जो घर मालक आहे त्याच्या घरी साखरेच्या गोण्या भरून भरलेल्या असतात. पण डॉक्टर साहेबांनी सांगितलं असतं, मरेपर्यंत जगायचं असेल तर जिलेबीच्या भानगडीत पडायचं नाही. डोळ्यासमोर बघून बघूनच सुख घ्यावं लागतं. घरी भरपूर आहे पण खाता येत नाही. का? भोगे रोग भयम. बाकीचे पाहुणे त्यांच्याच घरी येऊन बासुंदी खाऊन जातात, जिलेबी खाऊन जातात, नवे नवे श्री बालाजीचा बेत घेऊन जातात. श्री बालाजी म्हणजे श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी. तोंडाला फक्त पाणी सुटू देऊ नका. सगळं जेवण करून जातात. पण घरमालक जो असतो ना, घरमालकाच्या ताटामध्ये ताकात भाकरी चुरून चुरून तो खातो. का? डॉक्टर साहेबांनी सांगितलं असतं, मरेपर्यंत जगायचं असेल तर जिलेबीकडे बघायचं पण नाही. सगळं घरामध्ये आहे पण खाता येत नाही. का? डायबिटीज आहे, शुगर आहे, खाताच येत नाही. तरी काही लोक त्याच्यावरही मात करतात. काही लोक म्हणतात जीव जाओ पण जिलेबी खाओ. काही त्याहीपेक्षा बहादर असतात. म्हणून भोग्याला रोगाचं भय आहे, खाता येत नाही. सगळं डोळ्यासमोर असतं पण खाता येत नाही. आमचंही काही वेगळं नाही बरं.
पंचपक्वान्न ताटामध्ये वाढलेले असतात, परंतु खाता येत नाही. का? घशाला त्रास होऊ नये, बोलावं लागणार आहे, बसावं लागणार आहे, म्हणून साधं साधं जेवण करावं लागतं. पंचपक्वान्न ताटात असूनही खाता येत नाही. भोगे रोग भयम, भोग्याला रोगाचं भय आहे. कुले च्युती भयम, कुलवाणाला अधपतनाचं भय आहे. ऊंचे गिरी से गिरे तो एकही बार, चरित्र गिरी से गिरे तो गिरे जन्म हजार. उंच पर्वतावरून जर एखादा पडला तर कदाचित त्याचा एक जन्म वायाला जाईल, पण जो चरित्ररूपी पर्वतावरून पडला त्याचे कितीही जन्म घेतले तरी त्याच्यामध्ये सुधारणा नाही महाराज. म्हणून कुलवानाला अधपतनाचं भय आहे. कुले च्युती भयम, वित्तेन नृपालाद भयम, धनवानाला राजाचं भय आहे. कळेल का राजाला, नेल का माझी संपत्ती. धनवानाला राजाचं भय आहे. ज्या वेळेला 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या होत्या ना, त्यावेळेला आपल्यापैकी कुठल्याच लोकांना धोका नव्हता, कारण आपल्याकडे नव्हतंच जास्त. काला धन, काळा पैसा, हा काळा पैसा आपल्या घरी थोडीच मिळणार होता. गडगंज श्रीमंत ज्याच्या घरी आहे, ज्याने दिवाणामध्ये पैसे लपून ठेवले होते, त्याच्या घरी काळा धन त्या ठिकाणी सापडलं. काला धन ज्या वेळेला त्या लोकांकडे पैसा होता त्यावेळेला त्या लोकांना भीती वाटली होती, राजाला कळेल आपली संपत्ती जप्त होईल. आपल्याला कुठलीच भीती नव्हती, कारण आपल्याकडे नव्हताच एवढा काळा पैसा. पण त्यांना सांगावं, धन तो हमारा भी काला है, धन तो हमारा भी काला है, पर उसका नाम गोपाला है. धन आमचं ही काळा आहे, पण त्याचं नाव आहे श्याम सुंदर. आजही वृंदावनामध्ये तुम्ही गेलात तर बाकी बिहारी लालजीच्या मंदिरात जर गेलात तर काळा काळा रंग भगवान परमात्म्याचा आहे. महानुभाव पंथामध्ये जे भगवान गोपाल कृष्ण आहे ते पण काळ्याच रंगाचे आहे. कारण भगवान परमात्मा त्या ठिकाणी काळ्या रंगाचा नवे नवे अवघ जग ज्याच्या चरणावरती मस्तक नतमस्तक होतं ना, जे भूवैकुंठ या पृथ्वीवरती आहे, ते भूवैकुंठ म्हणजे पंढरपूर. आणि त्या पंढरपूरचा जो राया आहे, पंढरपूरचा जो राजा आहे, पंढरपूरचा जो भगवान परमात्मा आहे, तो दिसायला कसा आहे? काळाच आहे. तो पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा सुद्धा काळा आहे. काही लोक म्हणतात कोणता रंग नेमका चांगला आहे, लाल रंग चांगला आहे की हिरवा आहे की काळा आहे की निळा आहे, कोणता चांगला रंग आहे? पण सांगू, सर्व रंग ज्यामध्ये मिसळून गेले, ज्या रंगाने आमचं अवघं आयुष्य घडवलं, तो जगातला पांडुरंग नावाचा रंग जगातला सर्वात चांगला रंग आहे. लक्षात घ्या, तो पांडुरंग सगळ्यात चांगला रंग आहे. म्हणून माने दैन्य भयम, भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्तेन नृपालाद भयम, धनवानाला राजाचं भय आहे. वित्तेन नृपालाद भयम, माने दैन्य भयम, मानानं जीवन जगणाऱ्याला गरिबीचं भय आहे. एखादा व्यक्ती गरिबीच्या परिस्थितीतून श्रीमंत झाला तो कधीही चांगला. त्याने कष्ट भोगले आयुष्यामध्ये, कष्ट जीवनामध्ये केले, सगळं करून तो श्रीमंत झाला, तो कधीही चांगला, कारण त्याला त्याच्या गरिबीची जाण त्या ठिकाणी असते. पण ज्या माणसाने जन्म घेतल्याबरोबर सोन्याच्या ताटात जो जन्माला आला, सोन्याचा चमचा घेऊन जो जन्माला आला, असा जो श्रीमंतीमध्ये वाढलेला व्यक्ती आहे, तो जर श्रीमंत झाल्यावर, मोठा झाल्यावर पुन्हा जर गरिबी त्याच्या जीवनामध्ये आली आणि दुसऱ्याच्या दारामध्ये जर त्याला काही मागण्यासाठी जावं लागलं, तर त्याला वाटतं हे असलं जीवन जगल्यापेक्षा विष पिऊन मेलेलं बरं. का? माने दैन्य भयम, मानानं जीवन जगणारा जो व्यक्ती आहे, ज्याला मानानं जीवन जगायची सवय झालेली आहे, तो अपमान जीवनामध्ये पचवू शकत नाही. लक्षात घ्या, ज्याला जिकडे तिकडे मान सन्मान जगामध्ये मिळतो ना, तो स्वतःचा अपमान कुठे सहन करू शकत नाही. आणि म्हणून माने दैन्य भयम, मानानं जीवन जगणाऱ्याला दारिद्र्याचं भय आहे. वास्तविक संतांच्या भेटीसारखं जगामध्ये सुख नाही आणि दारिद्र्यासारखं दुःख नाही. दारिद्र्य ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये आहे,
बरेच लोक असे आहे ज्यांनी खूप गरिबी या ठिकाणी पाहिलेली असेल, म्हातारी माणसं असेल, जे झोपडीमध्ये सुद्धा कधी राहिले असेल, परंतु झोपडीमध्ये राहणारा व्यक्ती सुद्धा सामान्य समजू नका. झोपडीमध्ये जरी राहत असेल तरी विचारसरणी मात्र त्यांची उंचावलेलीच असेल. वैराग्यमूर्ती गाडगे बाबा जन्म झोपडीतच झाला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्म झोपडीतच झाला. माऊली महावैष्णव ज्ञानोबा जन्म झोपडीतच झाला. कितीतरी दुःख जीवनामध्ये आले, परंतु त्या दुःखालाही दुःख न मानता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी बाबा गोड वर्णन करतात. राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोहिलाचे, पाहुनी सौख्य माझे देवेंद्र तोहिलाचे, शांती सदा विराजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या.